किती मिळणार हाही मुद्दा असतो. आणि म्हणून आत्ता सद्य परिस्थितीचं तुम्ही माहिती, आज सकाळी 11:30 माहिती, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार. नाही, आता बी प्लॅनची चर्चा, आता ए प्लॅन तर पहिला तयार पाहिजे आमचा. महाविकास आघाडी म्हणून आमचा ए प्लॅन तयार आहे. आता 2 दिवस जातील, कारण की कसं आहे, हे निर्णय जे होत असतात आघाड्यांचे हे एका वेळी होत नसतात. शेवटच्या मुवमेंटला काही होतात, आदल्या दिवशी काही होतात. त्यामुळं खरं, परंतु कोल्हापूर आणि इचलकरंजीचा हा विषय नाही आहे. म्हणजे आज कुठं तर बातम्या आल्या की कोल्हापूर इचलकरंजीचा हा विषय नाही आहे. नाही, ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, कारण की मी त्याचं उत्तर देणं संयुक्तिक राहणार नाही. नाही, मी म्हणलं तसं आमचा ए प्लॅन आता महाविकास आघाडी म्हणूनच आहे. शेवटी तो प्लॅन पहिला आमचा इम्प्लिमेंट करणं हे आमचं कर्तव्य असणार आहे. आणि मग महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये सुद्धा आम्ही निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत आहोत. नाही, मी काय म्हणलं की अजून प्राथमिक चर्चा कुठलीही झालेली नाही. त्यामुळे आता मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. स्पेक्युलेशन राजकारणामध्ये कायम राहणं चांगलं असतं. त्यामुळं आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा आमची पहिली ए प्लॅन आमचा पुण्यातला, मी सातत्यानं संपर्कात आहे आमच्या सगळ्या लोकांशी, आमचा ए प्लॅन तयार होऊ दे. आणि तिन्ही पक्ष एकत्र बसणार ना. शेवटी एखादा निर्णय ज्यावेळी घ्यायला लागतो, घटक पक्ष म्हणून किंवा एखाद्या पक्षाबरोबरचा विषय असेल, त्यावेळी तिन्ही पक्ष बसून निर्णय घेणार. नाही, मला वाटतं शेवटी संजय राऊतांनी वक्तव्य त्या ठिकाणी किंवा त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, परंतु शेवटी राष्ट्रवादीने निर्णय घेणं गरजेचं आहे ना, आम्ही कोणी सांगण्यापेक्षा. आणि म्हणून मी अजून तुम्हाला सांगतोय की आत्ता 11:30 महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. दोनशे 227 जागा मुंबई महापालिकेमध्ये आहेत. आम्ही 227 जागा लढवण्याची तयारी तिथं मुंबईमध्ये केलेली आहे. घटक पक्ष वंचितची तिथं चर्चा मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आरपीआय गटांशी चर्चा तिथं त्या ठिकाणी चालू आहे. काही घटक पक्ष आहेत जे प्राबल्य त्यांचं मुंबईमध्ये आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करून मग सीट वाटप होऊन मग आमच्या सीटा किती असणार हे एक 5-6 दिवस लागतील आम्हाला माहिती द्या. नाही, नक्की निघेल, कारण की शेवटी मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक काळी 15 वर्षापूर्वी काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलंच आहे. त्यामुळं वंचित असू दे, इतर घटक आरपीआयचे गट असू दे, ते आम्ही एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ. मागं काय घडलं याच्यापेक्षा उद्याचं खड्डेमुक्त मुंबई करणं, फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे ही विकसनशील करणं ही काँग्रेसची प्रायोरिटी असणार आहे. नाही, महापालिकेमध्ये थोडी सुसूत्रता येईल. महापालिकेमध्ये तसं नाही. नाही, मला वाटतं तसं संयुक्तिक नाही. चर्चा त्यांची सचिन चव्हाण आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे. मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही. माझा अजेंडा कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचा असेल. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कोल्हापूर शहर विकसनशील कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असतो. नाही, मी म्हणलं तसं मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे की शिवसेनेबरोबर चर्चा चालू आहे. 2 दिवसात आघाडीच्या संदर्भातली आकडेवारी आपल्यासमोर येईल.
ते कसं असते त्याचा तेवढा तो विषय महत्वाचा त्या ठिकाणी नाही. आणि यादीत नाव त्या प्रदेशाध्यक्षच आहे. त्यामुळे आता उद्या मी यादीत नसलो म्हणजे काही मी स्टार प्रचारक असं होत नाही. त्याला स्टार प्रचारक याचा अर्थ काय असतो मुळात तुम्ही समजून घेतलं पाहिजे. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टर विमानातनं फिरायची परवानगी असते आणि तो खर्च पक्षाच्या खर्चावर पडतो. हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी. याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे स्टार प्रचारक नाहीत किंवा नाही. आणि मला नाही वाटत की ती आधी मला बघावी लागेल. तसं काय होणार नाही. वर्षा गायकवाड अध्यक्षच आहेत आमच्या. नाही, काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही. कारण की सगळेजण आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आहेत. आणि निर्णय घेताना सुद्धा तुम्ही पत्रकार मित्रांनी बघितले गेले 10 दिवस किमान एक 5-25 हजार लोकांना मी भेटलो असेल. आणि हा निर्णय आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी घेतोय. त्यामुळे आमच्याकडे कुठली बंडखोरी होणार नाही. नाही, ते आमच्या बरोबर आहेत. माझी त्यांची चर्चा झालेली आहे. मालोजी राजे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आणि गुरुबाळनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. ते दयानंदला शंका वाटते हो सारखं. आमची गाडी भरली रणजित, आमची गाडी भरलेली आहे. मला आता आमच्यातलंच वाद मिटवायचं शक्य होणार. त्यामुळे तसं काय होणार नाही. त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी प्रेमानं आमचा प्रचार करावा अशी माझी विनंती आहे. नाही, मी सांगितलं तसं आमचा जाहीरनामा हा कोल्हापुरातल्या लोकांसाठी आहे. आणि म्हणून उद्याचं कोल्हापूर कसं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शहर करायचंय का, राष्ट्रीय पातळीवरचं शहर करायचंय का, स्मार्ट सिटी करायची आहे का. आता AQI कोल्हापूरचा त्या ठिकाणी वाढलेला आहे. आपण पाहतो पोल्युशन वाढलेलं आहे. रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिलेली आहे. पार्किंगची दुरावस्था या कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली आहे. आणि 5 वर्ष झालं सरकारच्या ताब्यात महापालिका, म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात कंट्रोल महापालिकेचा. नगरसेवक कोण नाही आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये जी काय वाताहत झाली या कोल्हापूरची याला जबाबदार विद्यमान सरकार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. नाही, गरजेचं आहे. कारण की शेवटी कसं आहे, तुम्ही लोकांना विकास कामातून आम्ही भावणारच आहोत. परंतु या स्लोगनच्या माध्यमातून आम्ही मेसेज काय देतो तो महत्वाचा. मेसेज काय आमचा, तुम्ही म्हणशीला तसं कोल्हापूर आम्ही करणार आहे. आम्ही म्हणत नाही की आम्ही असं सांगतोय, आम्ही असं करू म्हणत नाही. आम्ही म्हणतोय की या गोष्टी झाल्या पाहिजेत. परंतु आम्ही लोकांचं ऐकून उद्या 5 वर्ष कारभार करणार आहे. लोक म्हणतील तसा कारभार करणार आहे. टक्केवारी मुक्त ही महापालिका आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. खड्डे मुक्त कोल्हापूर शहर करणार आहोत. अनेक लोक चांगल्या सूचना दे. मी काल म्हणलं ना, लंडनवरनं मला काल फोन आलाय. कोल्हापुरात 1 लाख व्यक्ती तिथं नोकरी करतोय, त्याचा फोन आला की मला या सूचना करायच्या. त्यामुळे अशा जर चांगल्या सूचना आल्या तर आम्हाला त्या इम्प्लिमेंट करता येतील. दयानंद जाऊ द्या तिथे. थोडं पत्रकार परिषद सिरियस चाललेली म्हणून हलकं फुलकं मी केलं परवा. नाही, असं नाही होत की प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन काम केलं. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये 122 जागा मी लढलो होतो. आणि जवळजवळ 65च्या पुढे जागा आमच्या निवडून आल्या. 70 पर्यंत जागा निवडून आल्या. महाविकास आघाडी म्हटलं तर 94 पर्यंत जागा आमच्या महाविकास आघाडी. म्हणून या दडपशाहीच्या राजकारणात तुम्ही बघितलं, या पैशाचा वारेमाप वापर, या सगळ्यात आमच्या जागा एवढ्या निवडून आणल्या म्हणजे तुम्ही कोल्हापुरात लोकांचं कौतुक करायला पाहिजे. नाही, ते दबावाचं राजकारण चालू आहे. त्यांना खात्री नाही त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर. भाजप आता मूळ भाजपचं ज्यांनी धुनी धुटली
त्यांना किती जणांना तिकीट मिळणार आहे ही यादी जाहीर झाल्यावर आपल्याला कळेल आणि नव्यांना किती मिळणार आहे ही यादी जाहीर झाल्यावर कळेल. सुधीर मुनगंटीवारांनी जी व्यथा व्यक्त केली ती खरी आहे. भाजपची अवस्था बघितली तर आता मूळ भाजपचा कोण आता दुर्बीण घेऊन भाजपमध्ये उडकावं लागेल अशी भाजपची अवस्था झालेली आणि त्यांनी ते एक सिनियर लीडर आहेत, मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं मन व्यक्त केलेलं आहे की आता जुन्या भाजपच्या लोकांना काही किंमत राहिलेली नाही, नव्या लोकांमुळे आता भाजप बिघडलेली आहे, हे त्यांनी त्यातून व्यथा त्यांची व्यक्त केलेली आहे. इचलकरंजी महापालिकेत 5 बैठका महाविकास आघाडी म्हणून आमच्या झालेल्या आहेत. परवा देखील माझ्याकडं इचलकरंजी महापालिकेतले सगळे लोक येऊन गेलेले आहेत आणि तिथं महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढणार आहोत. युतीतल्या लोकांनी कोल्हापूरसाठी दिलेल्या आश्वासनाची यादी काढली तर त्यांचं नाव नेमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येच आहे. एवढी आश्वासनं युतीतल्या लोकांनी गेल्या 4-4.5 वर्षामध्ये कोल्हापूरकरांसाठी केलेली. पालकमंत्री मी असताना शेंडा पार्कमध्येच आयटी पार्कचं आम्ही जागा आरक्षित त्या ठिकाणी केलेली. आता त्यांनी बदलली असली तर मला माहीत नाही, परंतु ही कोल्हापूर शहरामध्येच जागा त्या ठिकाणी पाहिजे. उद्याच्या भविष्यकाळात जे आयटी धोरण राज्य शासनानं आणलेलं आहे ते 2 टायर सिटीजसाठी काही सवलती दिलेल्या आहेत, परंतु माझा त्यातला आक्षेप असा आहे की रत्नागिरीमध्ये ज्या सवलती आहेत ते कोल्हापूरमध्ये मिळाव्यात, नागपूरला ज्या सवलती आहेत त्या कोल्हापूरमध्ये मिळाव्यात. उद्या ज्यावेळी सरकारमधले लोक बोलतील आम्ही काय करणार आहे त्यावेळी त्याचं उत्तर देऊ. तुम्ही एका जिल्ह्यासाठी कशा वेगळ्या सवलती दिल्या, नागपूरसाठी वेगळ्या सवलती देता, मग कोल्हापूरसाठी मी द्या त्या सवलती, तर आयटी पार्क याला कंपन्या देखील त्या ठिकाणी तयार होतील. FSI मधल्या काही सूट असेल, टॅक्सेस मधले काही सूट असतील, हे एका जिल्ह्यासाठी राज्यामध्ये वेगळे आणि बाकीच्या जिल्ह्यासाठी हे संयुक्तिक नाही. आणि म्हणून आयटी पॉलिसीमध्ये हा बदल केल्याशिवाय हा प्रोग्रेस त्या ठिकाणी येणार नाही. परंतु महापालिका म्हणून आम्ही त्याला एक 1 विंडो क्लिअरन्स परवानग्यांचा करू शकतो. ज्या आयटी कंपन्या उद्या कोल्हापूरमध्ये येऊ इच्छितात त्यांना एक खिडकी योजना करून त्यांचे क्लिअरन्सेस आम्ही करू शकतो. मूळ विजेची उपलब्धता हा महत्वाचा विषय असणार आहे. 24/7 काम करण्यासाठी सेफ सिटी असणं गरजेचं आहे आयटी क्षेत्रासाठी. मग CCTVचं जाळं उभं करणं ही आमची प्रायोरिटी आयटीसाठी त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आयटीसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ज्या गोष्टी लागतात ते महापालिका म्हणून आम्ही त्याचाही आमचा प्लॅन तयार आहे. नाही, मला वाटतं आता जाहीरनामा आमचा ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू, कारण की आता सूचना आम्ही लोकांच्याकडनं घेतोय आणि महायुतीतल्या लोकांनी तो निर्णय घेणं अपेक्षित होतं. त्यांनी आता तिन्ही आमदार त्यांचेच आहेत, मॅन्डेट त्यांना जनतेनं दिला आहे. नाही चिन्हावर नाही, मगाशी त्याचं उत्तर दिले की मी जाहीर. तर मी काय करतो, एक आज नको तो विषय मी सेपरेट पत्रकार परिषद घेतो आणि मी किती MLD पाणी तिथनं उचललं गेलेलं आहे आतापर्यंत कोल्हापूर शहरात, तुम्ही प्रत्येक घरामध्ये किती पोहोचलेलं आहे याची आकडेवारी देतो. 8 दिवस जाऊ देत, अजून इलेक्शनला मुद्दा पाहिजे ना. नाही, तिचं उत्तर केलं आहे.
ठीक आहे नंतर नाही आता सगळ्या लोकांना माहित आहे पूर्णत्वाला आम्ही नेलेले आहे ते मग मध्ये तुम्हाला आठवत असेल पत्रकारांना जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये कसबा बोर्डामध्ये 250 दिवस ही फाईल कुठे पेंडिंग होती पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये मी तारखा सांगितल्या आणि ते कागद माझ्याकडे अजून सुद्धा आहे. त्यामुळे ते त्यांनी क्लेम करावाच. काउंटर एवढा मोठा होणार की ते विषय सोडून देतील आता माझ्यावर ते क्लेम करायचं. म्हणजे 250च्या पुढे दिवस पीडब्ल्यूडीच्या परवानग्या कशा मिळाल्या नाहीत हे रेकॉर्डवर मी जयश्री जाधवांच्या इलेक्शनला कसबा बोर्डामध्ये जाहीर केलेलं आहे शेवटच्या सभेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर बोलावं मला संधीच मिळेल उत्तर देण्याची. महाराज बोलू दे. काय ते त्यांचा विषय म्हणजे त्यांच्या पक्षात लोकशाही नाही हे सिद्ध होते. आता महाराज बोलूया आणि कन्क्लूड करूया मग. हा? अजून वेळ आहे त्याला. आता काय आता एक महत्वाचा प्रश्न आहे. एक महत्वाचा आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर संजय राऊतनी परत निवडणूक आयोगावर हल्ला केलेला आहे किंवा संशय व्यक्त केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे तेच आकडे तेच सेटिंग तेच मशीन. तर आता या ठिकाणी इलेक्शन पुन्हा झाल्यानंतर असं व्हायला नको की कोल्हापूर कसं आणि निवडणूक आयोगाच्या मनात कसं. भारतीय जनता त्याबाबत काय दक्षता घेतलेली आहे. आता आपण सर्व कोल्हापूर कसं आणि तुम्ही म्हणशीला तसं या कामासाठी आपण इथं आलो आहे. तर मी पाहिलं तर तुमच्या सूचना जशा काही आलेल्या नाहीत अजून दिसतंय. तर तुमच्या सूचना यायला पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या सूचना यायला पाहिजे. आणि त्याला तुम्ही जर तो जो नंबर दिला आहे त्याच्यावर मेलचा नंबर दिला आहे ज्याच्यावर जर पाठवल्या सगळ्या तर मला वाटतं 1 ते 10 असं प्रायोरिटाईज करून म्हणजे एकेकाला प्रायोरिटी देऊन जर आपण सुचवलं तर ते इथं आम्हाला सोपं जाईल. तर तुमचा जाहीरनामा तयार करा काँग्रेसचा. आणि निश्चितच कोल्हापूर शहरामध्ये आता एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि या चांगल्या वातावरणामध्ये आणि काँग्रेसकडनं त्यांची अपेक्षा आहे जनतेची अपेक्षा आहे की चांगलं काम होईल. आणि त्यासाठी निश्चितच सगळे आता जे काँग्रेसचे आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर जे महाविकास आघाडीमधले सुद्धा जे सामील होतील ते सर्वच्या सर्व चांगलं काम करतील आणि चांगलं निवडून येतील याची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यांची कामगिरी आपल्याला दिसून येईल. एक मिनिट मारली. अजिंक्यतारा ऑफिसमध्ये आम्ही वकिलांची टीम ठेवलेली आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरायचा ऑफिसमध्ये घेऊन यायचं. प्रदेश काँग्रेसचे 2 लोक तिथे बसलेले आहेत. ते अर्जाची छाननी करतील. कारण की त्यात राजू लाटकर सांगत होते निबंधाचा आहे सगळ्यात पूर्ण 20 पाणी 100 ते 500 म्हणजे 20 पानाचा फॉर्म असल्यामुळे निबंधाचा आहे. म्हणजे 500 शब्द. आणि आम्ही सूचना दिलेल्या आहे. आमची टीप आहे. प्रत्येक फॉर्मचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही करून ठेवणार आहोत. उद्या कुणीतरी तिथं खाडाखोड करून आमचा फॉर्म बाद करू नये. त्यामुळे दक्षता आम्ही घेणार आहे. कारण की सरकार कसं चाललंय आम्ही बघायला लागलोय. धर्माबादमध्ये परवा मतदारांना कोंडून गाठलं होतं हे वास्तव पुढे आलेलं आहे. त्यामुळे आम्ही दक्षता सगळ्या यावेळी घेणार आहोत. अपील बंद केले आणि ते जिल्हा परिषद नाही काही होऊ शकते. आता आमच्या उमेदवारांच्यावर दबाव यायला लागलेत, फोन यायला लागलेत. ज्यांचे बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत त्यांना एडीटीपी मधनं अधिकारी फोन करतायत. आता त्या अधिकाऱ्यांना बी सांगितलंय इरिगेशन मध्ये 16 तारखेला आम्हीच आहे. इरिगेशन मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पण फोन करले. चला
नाही सांगे मगाच दयानंद सांगितलं की बोललो की मी त्याच्याबद्दल. चेन्नई जन मनमधून नगरसेवक निर्दोष झाले होते. निर्दोष झाले चल. चल. या की चहा घेऊ. चहा सांगा की जरा.